पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी अनेक सुवासिनी स्त्रिया सूर्यनारायणाची किंवा सूर्यदेवाची पूजा मांडणी करतात आणि पौष महिन्यातला प्रत्येक रविवारी उपवास करतात. तर याच पूजेची मांडणी कशी करायची, पूजेसाठी लागणारं साहित्य काय असणार आहे, पूजेची मांडणी कधी करायची, उपवास कधी सोडायचा, याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. पौष महिन्यातल्या पहिल्या रविवारची ही पूजा मांडणी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर पौष महिन्यातल्या रविवारी आपल्याला सकाळ सकाळी दिवस उगवण्याच्या अगोदर अंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पूजेची मांडणी करायची आहे. सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला ही पूजेची मांडणी करायची आहे. पूजेसाठी लागणारं साहित्य काय असणार आहे ते पाहूयात. तीळ लागणार आहेत, अक्षदा लागणार आहे, दीप लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला अगरबत्ती, एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. सोबतच तिळाचे जे गोड पदार्थ बनवलेले असतात ते प्रसादासाठी घेतले तरी देखील चालू शकतं. ते नसतील तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर पूजेसाठी फुलं लागणार आहेत, हळदी कुंकू, अष्टगंध लागणार आहे, अगरबत्ती, रांगोळी लागणार आहे आपल्याला सूर्यदेवाची प्रतिमा काढण्यासाठी. पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती असते आणि संक्रांतीला आपण जो वौसा घेतो, जसं की गाजर, बोरं, ओला हरभऱ्याचा ढाळा, त्याचबरोबर ऊस, असा हा वौसा तुम्ही या पूजेमध्ये घेऊ शकता. वौसा नसेल तर फळांचा समावेश पूजेमध्ये केला तरी देखील चालू शकतं. साहित्य पाहिलेलं आहे, तर आता पाहूयात पूजा मांडणी कधी करायची, कुठे करायची आणि कशी करायची ते. तर पूजा मांडणी आपल्याला पौष महिन्यातल्या रविवारी सूर्य उगवण्याच्या अगोदरच करायची आहे आणि ही पूजा मांडणी आहे ती आपल्याला अंगणामध्ये तुळशीपाशी केली तरी देखील चालू शकतं. जर का आता तुम्ही शहरामध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे अशा प्रकारे अंगण नसेल तर तुम्ही हीच पूजा मांडणी देवापाशी केली किंवा आपला जो देव्हारा असतो त्याच्यापाशी केली तरी देखील चालू शकतं. आता ही पूजेची मांडणी करत असताना आपलं जे तोंड आहे ते पूर्वेकडे असायला पाहिजे, म्हणजे सूर्य जिकडे उगवतो तिकडेच आपलं तोंड असायला पाहिजे. पूजा मांडणी कधी करायची, कुठे करायची हे पाहिलेलं आहे. आता पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूयात. सूर्यदेवाची पूजा मांडणी ही आपल्याला अंगणामध्ये पूर्वेकडे तोंड करून करायची आहे आणि आपल्या अंगणामध्ये तुळशी माता असते, त्यामुळे आपण तुळशी मातेच्या जवळच या पूजेची मांडणी करत आहोत. सर्वात आधी आपल्याला तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे. तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या, फुल व्हायचं, त्याचबरोबर प्रसाद ठेवायचा आहे आणि अगरबत्ती लावून नमस्कार करायचा आहे. तर तुळशी मातेची मी पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर जिथं आपल्याला सूर्यदेवाची पूजा मांडणी करायची आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकची हळदी कुंकू वाहून, अक्षदा वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे पाट ठेवायचा आहे आणि पाटावरती आपल्याला एखादं लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलाने केली जाते, त्यामुळे आपल्याला सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे, दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी सर्वात आधी तांदळाची अरास काढून घ्यायची, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिवा प्रस्थापित करून घ्यायचा आहे, दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दिव्याची पूजा करून घ्यायची आहे, हळदी कुंकू लावून अक्षदा व्हायच्या आहेत, फुल व्हायचे आहे आणि दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी तांदळाची अरास घालायची, तांदळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि इथं आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर गणपती बाप्पांची प्रतिमा म्हणून आपल्याला एखादी सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीची आपल्याला अष्टगंध लावून, अक्षदा वाहून, फूल वाहून छान अशी पूजा करून घ्यायची आहे. तर इथं मी सुपारी घेतलेली आहे गणपती बाप्पांची प्रतिमा म्हणून आणि सुपारीची पूजा करून घेतलेली आहे. गणपती बाप्पांची पूजा करत असताना आपल्याला ओम ग गणपतेय नमो नमः या मंत्राचा जप करत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची प्रतिमा काढून घ्यायची आहे. त्यासाठी या इथं मी रांगोळी घेतलेली आहे आणि रांगोळीनेच आपल्याला इथं सूर्यदेवाची जी प्रतिमा आहे ती काढून घ्यायची आहे. तुम्हाला जसं शक्य आहे तशा पद्धतीने तुम्ही इथं सूर्यदेवाची प्रतिमा रांगोळीने काढून घेऊ शकता. तर मला जशा प्रकारे इथं सूर्यदेवाची प्रतिमा काढता येईल तशा पद्धतीने इथं मी रांगोळीने ही प्रतिमा काढून घेत आहे. तर रांगोळीने आपल्याला सर्वात आधी गोलाकार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाचे जे डोळे असतात ते काढून घ्यायचे आहेत, त्याचबरोबर नाक काढायचं आहे, तोंड, त्याचबरोबर इथं मी मिशा काढून घेतलेल्या आहेत, नाक, त्याचबरोबर वरच्या ज्या भोवया वगैरे अशा प्रकारे ही प्रतिमा आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जी किरणं असतात ती देखील आपल्याला रांगोळीने अशा पद्धतीने काढून घ्यायची आहेत. जर का तुमच्याकडे सूर्यदेवांचा फोटो असेल किंवा एखादं पुस्तक असेल ते देखील तुम्ही इथं पूजेमध्ये त्याची पूजा करू शकता. तर अशा पद्धतीने रांगोळीने मी इथं सूर्यदेवाची जी प्रतिमा आहे ती काढून घेतलेली आहे.
त्यानंतर आपल्या उजव्या बाजूला आपल्याला रांगोळीनेच रानूबाईची प्रतिमा देखील काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला आपल्याला गोपद्म किंवा गायीची पावलं काढून घ्यायची आहेत. तर रांगोळीने आपल्याला 4 गायीची पावलं काढून घ्यायची आहेत. तर इथं आपण सूर्यदेवाची प्रतिमा काढून घेतलेली आहे. त्याचबरोबर रानूबाईची प्रतिमा काढून घेतली आणि गोपद्म देखील आपण रांगोळीने काढून घेतलेली आहे. प्रतिमा काढून झाल्यानंतर आपल्याला गोपावलांना देखील हळदी-कुंकू व्हायचं आहे. त्याचबरोबर सूर्यदेवाला हळदी-कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला रानूबाईला देखील हळदी-कुंकू वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याकडे जे तीळ आहेत, त्याचबरोबर आपण पांढरे जे तांदूळ घेतलेले आहेत, ते देखील आपल्याला अर्पित करून घ्यायचे आहेत. सूर्यदेवाची पूजा करत असताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर इथं मी हळदी-कुंकू वाहून झाल्यानंतर देवाला अक्षदा वाहिल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे जे तीळ आहेत ते देखील आपल्याला देवाला अर्पित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक देवाला प्रत्येकी एक फूल आहे ते व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही तिळगुळाचे कुठलेही गोड पदार्थ घेऊ शकता. ते नसतील तर गूळ खोबरं घेतलं तरी देखील चालू शकतं. त्याचबरोबर पांढरे तीळ देखील आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत. दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालू शकतं. त्याचबरोबर पौष महिन्यामध्ये जे वौसा असतो तो देखील आपल्याला इथं ठेवायचा आहे. तो नसेल तर फळं दाखवली तरी देखील चालू शकतं. पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. त्याचबरोबर जे आदित्य रानूबाईचं जे कहाणी पुस्तक असतं ते देखील आपल्याला वाचायचं आहे. धूप-दीप लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर इथं आपली पौष महिन्यातल्या रविवारी केली जाणारी सूर्यनारायणाची पूजा मांडणी करून झालेली आहे. आता आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पित करायचं आहे. त्यासाठी या इथं एका कलशामध्ये कलशाच्या गळ्यापर्यंत येईल इतकं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला हळदी-कुंकू व्हायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पांढरे तीळ किंवा काळे तीळ असतील ते देखील तुम्ही यामध्ये वाहू शकता. अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फूल व्हायचं आहे किंवा फुलाच्या पाकळ्या असतील त्या देखील तुम्ही या जलमध्ये अर्पित करू शकता आणि आता हे जल आहे ते आपल्याला सूर्यदेवाला व्हायचं आहे. पौष महिन्यातल्या रविवारी सकाळी 9च्या अगोदरच आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पित करायचं आहे किंवा अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर धूप वगैरे आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली इथं पौष महिन्यातल्या रविवारी केली जाणारी सूर्यनारायणाची पूजा मांडणी किंवा पूजा आपली संपन्न झालेली आहे. पौष महिन्यामध्ये रविवारी अनेक सुवासिनी स्त्रिया ही पूजेची मांडणी करतात. त्याचबरोबर उपवास देखील करतात. आता हा उपवास आपल्याला रविवारी सूर्य मावळण्याच्या अगोदरच सोडायचा आहे. सूर्यास्ताच्या अगोदरच आपल्याला हा रविवारचा उपवास आहे तो सोडायचा आहे. तर अशी होती ही आपली पौष महिन्यातल्या रविवारी केली जाणारी सूर्यनारायणाची पूजा मांडणी. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.